देवा महाराजा 12 गावच्या 12 वेशीच्या 12 दाराच्या 12 घराच्या 12 परसाच्या 12 अंगणाच्या राखणदारा आमच्या सगळ्यांचं रक्षण कर रे महाराजा. होय महाराजा. गावातल्या मुलाबाळांचा लेकी बाळांची रक्षण कर रे महाराजा. होय महाराजा. गावातली गुरा डोरा सगळी असं फळ फळावं त्यांचं सगळ्यांचं रक्षण कर रे महाराजा. होय महाराजा. आम्ही काय काय अपराध केले असतील ते पोटात घाल रे महाराजा. होय महाराजा. आमची माणसा जय थय खय असतील ते काय सुखाने आनंदाने त्यांचं रक्षण कर रे महाराजा. होय महाराजा. तुझो हात असोच आमच्या डोक्यावर सदा कायम रहो रे महाराजा. होय महाराजा. राखणदाराला गाराणं घालताना 12 हा अंकच का, तर थोडं मागे जाऊया. पूर्वी 12 बलुतेदार होते. गाव स्वयंपूर्ण होतं. गावात घर दार वेस असा दुजाभाव नव्हता. होती ती फक्त माणुसकी. आज गाव बदललं, गावातले लोक बदलले, गावातील छोट्या घरांच्या मोठ्या इमारती झाल्या, पण ही एक इमारत आजही तेवढीच भक्कम उभी आहे. सावंतवाडीमधील ओटवणे गावच्या रवळनाथाचं हे मंदिर, ज्याचं अस्तित्व आणि त्याच्यावरची श्रद्धा आजही कायम आहे. इथली पूजा काम म्हणून नाही तर श्रद्धेने केली जाते. प्रवाहो वारारे कृष्णशिरसे जगदीशाका जलविलयन्ते दिव्यं तोपो यथा कोणियन्ता शतगे निरोधकृतसंहरिसे सहस्रं कमलवर्गालय पदयो यदरे भोने तस्मै त्रयाणां रक्षाय पुनर्जागृत जगता क्रतौ दुःखे जागृतो परयोगे कर्म प्रद्भक्तं फलति. मंदिरातल्या मूर्त्यांकडे बघून जी शांतता स्थिरता आणि आधार मनाला मिळतो त्यातूनच जाणवते इथे असलेली ऊर्जा. मंदिरांचे हे कौलारू छप्पर आणि हे भक्कम खांब कितीतरी वर्षांचे साक्षीदार आहेत. सकाळची वेळ होती. देवपूजा चालू होती. वातावरण अगदी प्रसन्न आणि मंत्रमुग्ध होतं. एवढ्यातच दुरून काही हलके स्वर कानात घुमू लागले. तबल्याचा ठेका, निरागस आवाजाला पेटीची साथ ऐकू येत होती आणि संगीताचे हे स्वर मंदिराच्या वातावरणात तिथल्या प्रत्येक अमूर्त गोष्टीत सुद्धा जिवंतपणा ओतत होते. इथे असणाऱ्या नगारखान्यात शास्त्रीय संगीताचे पाठ चालू होते. आणि या मंत्रमुग्ध वातावरणात आम्ही मावशीसोबत मंदिराचा परिसर न्याहाळत होतो. मागच्या भागात मावशीने राखणदाराच्या अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. त्या दांड्याची गोष्ट सांगितली होती ज्यावर असलेल्या खुळखुळ्याचा आवाज तिला ऐकू येतो. आणि हाच दांडा मी प्रत्यक्षात बघत होते. आजही या मंदिरात क्षेत्रपाल, दांडेकर अशी अनेक नावं माझ्या डोळ्यासमोर होती. मग काय, सुरू झाली आमची ही गप्पांची मैफिल आणि मनातल्या अनेक शंकांचा मावशीकडे होणारा उलगडा. मावशी, दांडेकर हे नाव कसं पडलं? अगं, या धरतीच्या पोटामध्ये असलेला इतका साठा, खनिज, तेल, जलसाठा या सगळ्याची ओळख करून घेण्यासाठी दांडेकरांना प्रयत्न करावे लागले आणि त्यांच्या हातात असलेल्या दांडीमुळेच बऱ्याचशा गोष्टी लोकांना कळायला लागल्या. म्हणून दांडेकराच्या दांडाने ते समजते का असं आत्ताची लोक मानत नाहीत, कारण आता अनेक यंत्र आहेत. यंत्रांच्या सहाय्याने तुम्ही कुठेही काही करू शकतात, पण शेवटी यंत्रच ती बिघडतात.
पण दांडेकरांची दांडी मात्र विश्वासाची होती, भक्तीची होती. त्यामुळे त्यांनी कुठेही लावली तर त्या ठिकाणी पाणी, खनिज असं मिळणं हे त्यावेळेला स्वाभाविक होतं आणि म्हणूनच लोकांचा दांडेकरांवरती पूर्ण विश्वास होता. प्रत्येक गाव वसवण्याआधी तिथे मंदिर उभारलं गेलं. या मंदिराच्या कळसाचा हाच उद्देश होता की कुठल्याही घराची इमारत ही कळसाच्या वर जाणारी नसावी, म्हणजे गावात समानता राहील, गरीब श्रीमंत असा भेदभाव होणार नाही. आणि या गावच्या या भूमीचं रक्षण करणारा तो क्षेत्रपाल म्हणून ओळखला गेला. पण निमा मावशी, क्षेत्र म्हणजे काय? अरे श्रीधर, पृथ्वीवरची कोणतीही जागा त्यालाच क्षेत्र म्हणतात. मग तो डोंगर असू दे, समुद्र असू दे, काही असू दे. तुम्ही कुरुक्षेत्र नाव ऐकलं असेलच. मग निमा मावशी, कोकणात बागायती, शेती हे सगळंच आहे, याला पण क्षेत्रच म्हणावं का? अगं स्नेहा, कोकणाची परंपरा, संस्कृती ही ह्यातनीच नटली आहे. मग इथे क्षेत्रपाल असायलाच हवा. हे आमचं रवळनाथाचं सातेरीचं देवस्थान. ह्या देवस्थान वटवण्या म्हणजे जागृत देवस्थान आहेत, भाविक भरपूर येतात इथे. हे आमचं दांडेकर मंदिर, हे आमचं समोरचं वेतोबा मंदिर, हे शंकराचं मंदिर, हे आमचे सातेरीचं मंदिर. हे मंदिरामध्ये आमची सगळी देवांची इकडे कामं होतात. सगळं कोण म्हणजे राज्याचा देव म्हणून प्रसिद्ध आहे. आणि ह्या देवामध्ये हजारो भाविक सोमवार शनिवार एक असा दिवस आमचा खाली नाही की ह्या देवळामध्ये कोणी येत नाही सर. पण जबरदस्त इकडे गर्दी असते. देवाचा देव आमचा रवळनाथ सातेरी प्रसन्न होते. आणि रविवार शनिवारच्या दिवशी आमच्याकडचे लोक नवस फिरण्यासाठी इथे लोक येतात. आणि इथे भाविक म्हणजे इथे पहिल्यांदा आपला कासव आणि साप इथे आमच्या जनावरांनी पाळली जातात इथं. आणि देवाची पहिली श्रद्धा देवावर, आमच्या सापावर आणि कासवावर. इथे आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा लोकांना सांगतो, या गावामध्ये आल्यानंतर कासव आणि साप हे नागदेव यांची पहिली आमच्याकडे पूजा केली जाते. आणि नंतर देवाची सगळ्यांची आम्ही कामं केली इकडे मंदिरामध्ये जातात. राखणदारावर श्रद्धा तर आहेच, पण अनुभव असला की ती श्रद्धा आणखी दृढ होते. अनुभवाशिवाय कुठलीही गोष्ट कोणीच मान्य करत नाही. मग तुमच्याकडे सुद्धा काही असे अनुभव असतीलच ना? बरेच अनुभव आहेत, त्यातला एखादा जरी तुम्हाला कळला तरी खूप झालं. सांगा ना आम्हाला पण अनुभव आहे. तोच सांग. आता तू पाहिलं असेल, आजारी माणसं, वयस्कर माणसं, वृद्ध माणसं मरणाची याचना करतात, पण त्यांना मरण येत नाही. असं का होतं? कारण मरण हे यावं लागतं. आणि म्हणूनच मरणाची याचना करणारे लोक इच्छा मरणाची याचना करतात. मग असं इच्छा मरण मागता येतं? इच्छा मरण मागता येतं हे आपण जरी म्हटलं तरी सुद्धा आताच्या काळात त्या इच्छा मरणासाठी कायदे आहेत, कोर्ट आहे, न्यायाधीश आहेत. ह्या सगळ्या सोपस्कारातून गेल्यावर त्यांना योग्य वाटल्यास तुम्हाला इच्छा मरण मिळू शकतं. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं, किंवा आज ज्यांची श्रद्धा आहे तेव्हाही असं नव्हतं. जी माणसं आजारी आहे, ज्या आजारातून त्यांना कुठलाही उपचार होऊ शकत नाही आहे, अशा माणसांसाठी फक्त एक देवाची प्रार्थनाच होती. असाच एक अनुभव आमच्या परिचितातले एक सद्गृहस्थ, मुंबईला सधन गृहस्थ, आई वडील आणि मुलगा, खूप सुखवस्तू घराणं होतं. पण अचानक आईला कसला तरी आजार झाला आणि त्या बिछाण्याला खिळून राहिल्या. सगळे उपचार झाले पण त्यांना काही गुण येईना. अशा वेळेला मी सावंतवाडीत होते. आई नेहमी मरणाची मागणी करत होती, पण येत तर नव्हतं. आणि म्हणून मग मुलांनी मला सांगितलं, मावशी, माझी आई इथे खूप मरणप्राय यातना भोगते, तिला मुक्त करायचं आहे, काय उपाय करू शकतो आपण? आणि मला आठवलं की मी उपरलकरच्या मंदिरामध्येच होती आणि तिथूनच मला आठवलं की राखणदाराला जर आपण सांगितलं तर तो नक्कीच आपलं ऐकेल. आणि मी त्यांना घराणं घातलं मनातल्या मनात की ज्या आईला इतका त्रास होतोय, मुलाला बघवत नाही, त्यांना आईला सोडव आणि मुलाची राखण कर. मंदिरातून बाहेर आली आणि काय चमत्कार मुलांनो,
लगेचच त्याचा मला फोन आला की मावशी आई मुक्त झाली. कुठलाही त्रास न होता शांतपणे तिने डोळे मिटले आणि मुक्त झाली. ह्याला म्हणतात इच्छामरण. आजच्या या विज्ञानाच्या युगात राखणदारावर श्रद्धा ठेवणारी पिढी संपत चालली आहे. या सकारात्मक ऊर्जेला कायम सोबत मानून आपल्या कष्टांवर, मेहनतीवर विश्वास ठेवणारे आपण आज सगळ्यात विज्ञान शोधतोय. आपली ही पिढी या पॉझिटिव्ह एनर्जीला नष्ट करून एका प्रॅक्टिकल जीवनाकडे वळून स्वतःमध्ये असलेल्या या राखणदाराला नाकारत चाललोय. शेतीचं नुकसान झालं तर कपाळावर हात मारून झाडाला न लटकता या कोकणात असलेल्या पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच राखणदारावर विश्वास ठेवून काम करणारा हा कोकणी माणूस संपत चाललाय. ह्या घटकेत रमणाचा तुझ्या सत्तेच्या मागाने पानं चढवून भाकेच्या प्रमाणे एक पानं ठेवतो आणि तुझ्या जनाकडे ते गाणं शरण येतात त्या पुणे आज केसभर सोनानाना घेऊन शरण येतात. कोणतीची कुटुंबाकडे न कळत पूर्वजी काही चूक अपराध काही जरी आले संततेकडे दोष किंवा कर्णिकतेची बाजा किंवा मुसलमानी बंगाली जाप करणे खोटानाटा कोणते जो त्रास झाली तुझ्यातही समाजाच्या रवणाचा पोठावून पुढे जगा संततीचा वेलीचा फळ नटांचा काय आज ओटीत खेळांचा नटाना तुझ्यातही समाजाचा माग जोडून दिल्यानंतर देखील तुझे रवणाचा मानापुढे हातांचा ती सेवा करीत. ह्या घटकेत तुझ्या चरणाकडे बंदोबस्त करण्यासाठी पानाचा इडो आणि मानापुढे केसभर सोना नाणा आज तुझ्यातही समाजात ठेवलेला असा ह्या तुझा रवणाचा 12 असा हा तुझ्या घरच्या मायबाप पितृगत निरोशाचा राष्ट्राचा अवगत देवतेचा ब्राह्मणाचा कोणी काय मार्ग ते सामील कर संतती घडत नटवतील माग जोडून तुझी सेवा करून घे मानापुढे तुका पानाकडे देतो पाहून बोली. गावातला प्रत्येक माणूस आपली छोटी मोठी कामं करण्यासाठी देवाची संमती घेतो. यालाच देवाचा कौल घेणं असं म्हणतात. येथे देवासाठी लागणारा नैवेद्य मंदिरात रोज बनवला जातो. हे 12 पाचांचं स्थान. इथल्या पाषाणात आणि मूर्तीत एक जिवंत इतिहास दिसत होता. क्षेत्रपालाचा अनुभव, राखणदाराचा अनुभव फक्त गावात येतो असं नाही, तो मुंबईसारख्या ठिकाणी मला आला. तो ऐका. मुंबईसारख्या गजबजलेल्या बाजारात मी आणि माझी मुलगी दोघं खरेदीला गेलो. खरेदी झाली आणि आम्ही परत येतो. थकवा जाणवत होता आणि आम्ही एका झाडाखाली बसलो. झाडाखाली बसून सामान ठेवलं, पिशव्या ठेवल्या आणि पर्सही राहिली. आणि जाताना आम्ही सगळं घेतलं पण पर्स तिथेच राहिली. आम्ही घरी जाताना आम्हाला रस्त्यात आठवलं, अरे आपल्या घराची चावी आणि मग पर्स शोधाशोध सुरू झाली. पर्सची शोधाशोध करताना कळलं तुमची पर्स आमची नाही. जीव घाबरला, काय करावं कळत नव्हतं. मग मुलीचा फोन घेतला आणि माझ्या फोनवर लावला. आणि काय चमत्कार, आम्हाला समोरून उत्तर आलं की पर्स आमच्याकडे आहे, तुम्ही येऊन घेऊन जा. असा अजब अनुभव तर आम्हाला कधीच नव्हता. मुंबईसारख्या ठिकाणी आणि पर्समध्ये असलेला मोबाईल काढून त्या मुलाने आम्हाला उत्तर दिलं. आम्ही तसंच लगबगीने त्या ठिकाणी गेलो आणि पाहतो तो काय, कॉलेजची मुलं उभी होती, त्यांच्या हातात माझी पर्स होती आणि मोबाईलही होता. आम्ही विचारलं तुम्हाला कसं वाटलं. त्यांनी सांगितलं आम्हाला कळलं की कोणाची तरी पर्स आहे. आणि त्याच्यात मोबाईलचा जेव्हा वाजला तेव्हा आम्ही काढला की तुमचीच आहे ना. मी आनंदाने हो म्हणतो आणि पर्स घेतली. अतिशय कुतूहलाने उघडून बघितली आणि काय चमत्कार, त्या पर्समध्ये असलेली रक्कम सगळ्या गोष्टी तशाच होत्या. आणि राखणदाराचे उत्तर ते काय म्हणाले, त्याचे आभार ते कसे मानावे हेच मला कळेना. असे अनेक क्षेत्रपाल आहेत जे आपल्या जागेवर जाऊन त्या जागेची रक्षा करतात, त्या लोकांची राखण करतात. त्यामुळे राखणदार फक्त कोकणातच आहे असं नव्हे तर ते तुमच्यासाठी कुठेही धावून येतात. हे खरोखरच त्याला दंतकथा म्हणा, सत्यकथा म्हणा, पण अनुभवाशिवाय सगळंच पोट. आताची नवीन पिढी आहे तर ह्या गोष्टीवर विश्वास नाही, पण विश्वास ठेवावा लागतो. जसा तुम्ही गुरूंवर ठेवता, आईवर ठेवता, वडिलांवर ठेवता, तसा हाही विश्वासच. पण ज्या ठिकाणी विश्वासाची अतिरेकी होते, श्रद्धा अतिरेकी वाढते, तेव्हा ती अंधश्रद्धा होते, ही वाईटच. म्हणून म्हणते कोकणातील माणसं आजही राखणदारावरची श्रद्धा जपतात, जोपासतात आणि म्हणूनच ते निर्विघ्नपणे आनंदाने आपले जीवन जगत असतात.
आपण विज्ञानाच्या कितीही मागे धावलो तरी गावातल्या या देवळात आल्यावर आपल्याला परत एकदा नव्याने उभं राहण्याची शक्ती मिळते. आणि ही शक्ती आम्ही या मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यात अनुभवली. त्यामुळे ओटवणे गावात आलात तर रवळनाथाला भेट द्यायला विसरू नका. बाकी देवा काळजी.